सो हॅलो फ्रेंड्स, लास्ट टॉपिकमध्ये आपण बघितलं होतं एस आय युनिट. ओके, त्याच्या अगोदर दॅट इज व्हॉट इज मीन बाय सिस्टम ऑफ युनिट. ओके, सिस्टम ऑफ युनिटला आपण डिफाईन केलं होतं द सेट ऑफ फंडामेंटल युनिट अँड डिराइव्ड युनिट्स. ओके, तर याला आपण काय म्हटलं, सिस्टम ऑफ युनिट्स. ओके, मग ह्या वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीज ज्या त्या वेगवेगळ्या देशामध्ये काय केल्या जातं, त्या वेगवेगळ्या युनिटमध्ये मेजर केल्या जाऊ लागल्या आणि त्याच्यावरून आपण सिस्टम ऑफ युनिटला डिव्हाइड केलं होतं. फर्स्ट सिस्टम CGS, that is a centimeter gram second. Second MKS, meter kilogram second. Third FPS, foot pound second. ओके, तर हे सुद्धा आपण बघितलं आणि वेगवेगळ्या देशामध्ये ह्या सिस्टम ज्या त्या एक्झिस्ट होत्या आणि याच्यामुळे काय होऊ लागलं, देर इज अ इनकन्व्हिनियन्स अमंग द सायंटिस्ट. ओके, अँड टेक्नॉलॉजीज टू एक्सचेंज द इन्फॉर्मेशन. So in 1971 in 14th General Conference it is decided to have only one system, that is the SI system, that is the International System of Units. आता इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट किंवा ज्याला आपण SI युनिट्स म्हटलं, तर हे काय होतं, इट इज ओनली द मॉडिफिकेशन ऑफ MKS सिस्टम. याचा अर्थ काय की MKS सिस्टममध्ये ज्या फिजिकल क्वांटिटी ज्या युनिटमध्ये मेजर केल्या जात होत्या त्याच युनिटमध्ये SI सिस्टममध्ये सुद्धा त्या क्वांटिटी काय केल्या, मेजर केल्या जाऊ लागल्या. पण SI सिस्टममध्ये 7 फंडामेंटल युनिट्स ज्या आहे आणि 2 सप्लिमेंटरी युनिट जे आहे त्यांचा समावेश जो आहे तो करण्यात आला होता. 7 फंडामेंटल युनिट म्हणजे जे 7 फंडामेंटल क्वांटिटी होत्या, कोणत्या, लेंथ, दॅट इज अ मास, त्याच्यानंतर टाइम, इलेक्ट्रिक करंट, टेम्परेचर, अमाऊंट ऑफ सबस्टन्स, लिमिनेस, इंटेन्सिटी, प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल. तर या सगळ्याचे जे युनिट्स आहेत त्याच्यामध्ये 2 सप्लिमेंटरी युनिट्स होते. तर प्लेन अँगल आपण मेजर करत असतो रॅडियनमध्ये आणि सॉलिड अँगल आपण मेजर करत असतो स्टेरॅडियनमध्ये. ओके, तर नेक्स्ट जो टॉपिक आहे तो आहे कन्व्हेन्शन फॉर द यूज ऑफ SI युनिट्स. ओके, सो दॅट इज द conventions for the use of SI units. ओके, तर याचं मिनिंग काय की SI युनिट्स कशा पद्धतीने यूज करायचे, तर त्याच्यासाठी जे काही रूल्स आहेत तर त्यालाच म्हटलेलं आहे कन्व्हेन्शन्स. ओके, सो कन्व्हेन्शन्स फॉर द यूज ऑफ SI युनिट. तर याच्यामधलं पहिलं जे कन्व्हेन्शन आहे किंवा त्याला आपण म्हणू फर्स्ट रूल. सो द फर्स्ट रूल काय की the unit of every physical quantity must be represented by its symbol. ओके, तर आपल्याला माहिती आहे की प्रत्येक फिजिकल क्वांटिटीचं युनिट आहे आणि प्रत्येक युनिटला सिम्बॉल आहे. ओके, जसं आपण क्वांटिटी जर बघितल्या, दॅट इज अ लेंथचं युनिट काय, मीटर. ओके, आणि याचा सिम्बॉल आपण लिहिला होता स्मॉल m ने डिनोट केला होता. ओके, त्याच्यानंतर मास ही झाली फिजिकल क्वांटिटी, याचं युनिट आपण लिहिलं होतं किलोग्रॅम, त्याचा सिम्बॉल लिहिला होता आपण kg. ओके, टाइम युनिट होतं सेकंद आणि त्याचा सिम्बॉल होता S. ओके, तर अशा पद्धतीनं डिफरंट फिजिकल किंवा वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटी आहे, वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीचे युनिट्स आहेत आणि त्या युनिट्सला काय, सिम्बॉल. सो द युनिट ऑफ एव्हरी फिजिकल क्वांटिटी, प्रत्येक फिजिकल क्वांटिटीचं युनिट हे कशा पद्धतीने रिप्रेझेंट करायचं, तर बाय युझिंग इट्स सिम्बॉल. ओके, तर मीटरचं सिम्बॉल M, किलोग्रॅमचं सिम्बॉल kg, सेकंदचं सिम्बॉल S, अशा पद्धतीनं. ओके, तसे आपण ते सिम्बॉल्स बघितले. तर जसं प्लेन अँगलचं आपण बघितलं रॅडियन, त्याला आपण लिहिणार रॅड. सॉलिड अँगलसाठी स्टेरॅडियन, त्याला आपण लिहिलं होतं SR. ओके, त्याला प्लेन अँगल त्याला काय लिहिलं होतं सिम्बॉल रॅड, सॉलिड अँगल त्याला SR. तर अशा पद्धतीनं प्रत्येक युनिट जे आहे ते सिम्बॉलने रिप्रेझेंट केलेलं असलं पाहिजे. ओके, तर हे लक्षात आलं, दॅट इज अ फर्स्ट साइन कन्व्हेन्शन. सेकंड साइन कन्व्हेन्शन काय की the full name of unit always start with small letter. That is the full name of unit always start with small letter, even name after a person, आफ्टर अ पर्सन. ओके, आपल्याला माहिती आहे की एखाद्या पर्सनचं किंवा एखाद्या वस्तूचं आपण नाव लिहित असतो, नाऊन, तर त्याचं इनिशियल लेटर जे आहे
ते कॅपिटल असते. ओके, पण इथं साइन कन्व्हेन्शन मध्ये काय म्हटलंय की द फुल नेम ऑफ युनिट ऑलवेज स्टार्ट विथ अ स्मॉल लेटर इव्हन नेम आफ्टर अ पर्सन. म्हणजे एखाद्या युनिटचं नाव एखाद्या व्यक्तीच्या नावावरून जर असेल आणि जेव्हा आपण ते युनिटचं नाव लिहिणार तेव्हा त्याचं जे इनिशियल लेटर आहे ते कसं असेल पाहिजे, स्मॉल. ओके, फॉर एक्झाम्पल फोर्सचं युनिट आहे न्यूटन. आता न्यूटन एका व्यक्तीचं नाव म्हणून यन आपण जेव्हा फुल नेम लिहित असतो तेव्हा तो यन आपण कॅपिटल लिहिणार. ओके, एरबी. पण इथं ते युनिट आहे आणि म्हणून तो रूल जो आहे तो रूल काय की ते जे युनिट आहे तर त्याचं सुरुवातीचं अक्षर कसं असलं पाहिजे, स्मॉल. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल काय लिहिणार की अ फोर्स ऑफ 10 न्यूटन. ओके, इथं इनिशियल लेटर जे आहे म्हणजे फुल नेम ऑफ इट ऑलवेज स्टार्ट विथ अ स्मॉल लेटर लिहिलं आणि याला आपण असं लिहिणार का, अँड नॉट 10 न्यूटन. ओके, जसं पॉवर आहे. ओके, पॉवर इज 10 वॅट अँड नॉट 10 वॅट. किंवा वर्क्स युनिट आहे जूल. ओके, तर तो जे जो आहे तो कसा असला पाहिजे, स्मॉल असला पाहिजे. ओके, हे एक साइन कन्व्हेन्शन झालं. पण याच्यामध्येच बट द सिम्बॉल ऑफ दॅट युनिट मस्ट बी इन अ कॅपिटल लेटर इव्हन नेम आफ्टर अ पर्सन. ओके, म्हणजे आता या युनिटचा सिम्बॉल जो आहे तर तो आपण लिहिणार कॅपिटल लेटर मध्ये. ओके, बट सिम्बॉल ऑफ सच युनिट म्हणजे काय की जे एखाद्या पर्सनच्या नावावरून आहेत असे युनिट. द सिम्बॉल ऑफ सच युनिट शुड बी इन कॅपिटल लेटर. आता यालाच आपण काय लिहिणार, फॉर एक्झाम्पल दॅट इज अ 10 न्यूटन. ओके, किंवा 10 वॅट किंवा 10 जूल. ओके, तर लक्षात आलं. तर फुल नेम जर लिहायचं असेल युनिटचं आणि ते युनिट जे एखाद्या व्यक्तीच्या नावावरून असेल तर त्याचं सुरुवातीचं जे लेटर आहे ते कसं पाहिजे, स्मॉल. पण सिम्बॉल जर लिहायचा असेल तर तो लिहिणार आपण कॅपिटल मध्ये. ओके, तर हे झालं सेकंड साइन कन्व्हेन्शन. ओके, थर्ड साइन कन्व्हेन्शन पाहू आपण याचं. ओके, थर्ड साइन कन्व्हेन्शन मध्ये काय की द सिम्बॉल ऑफ युनिट. आता हे जे साइन कन्व्हेन्शन आहे ते मागे पुढे होते. ओके, दॅट इज द सिम्बॉल ऑफ युनिट किंवा युनिट इन न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर must be in the same ratio. The symbol of unit in numerator and denominator must be in a same ratio. Okay, आता फॉर एक्झाम्पल म्हणजेच काय की जसं युनिट ऑफ ॲक्सलरेशन इज मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, आपण ॲक्सलरेशनचं युनिट असं लिहिणार मीटर पर सेकंड स्क्वेअर. पण यालाच किंवा याला आपण असं लिहिणार और मीटर सेकंड रेज टू पॉवर -2. ओके, आता याला असं लिहिणार का आपण, अँड नॉट मीटर पर सेकंड म्हणजे हा सेम रेशिओ झाला नाही. ओके, तर या साइन कन्व्हेन्शनचं मिनिंग अशा पद्धतीचं आहे. म्हणजे एखाद्या क्वांटिटीचं युनिट असं जर असेल मीटर पर सेकंड स्क्वेअर तर इथं स्क्वेअर असल्यामुळे त्याला आपण पुन्हा असं नाही लिहिलं मीटर पर सेकंड. ओके, तर लक्षात आलं. नेक्स्ट साइन कन्व्हेन्शन आहे दॅट इज अ फोर्थ साइन कन्व्हेन्शन. ओके, सो डू नॉट यूज the combination of unit and its symbol. Okay, so do not use the combination of unit and its symbol. Okay, म्हणजे जसं की आपण लिहिलं ॲक्सलरेशन. फॉर एक्झाम्पल ॲक्सलरेशनची युनिट काय, मीटर पर सेकंड स्क्वेअर आपण असं लिहिणार. पण याच्याऐवजी आपण असं जर लिहिलं नॉट दॅट इज मीटर पर सेकंड स्क्वेअर, तर इथं काय कॉम्बिनेशन झालं, युनिट आणि सिम्बॉल. एक त्याला आपण
तर रूलनुसार प्रत्येक युनिट जे आहे ते सिम्बॉलच रिप्रेझेंट झालेलं असले पाहिजे. ओके, तर इथे सिम्बॉल आला काय नाही, इथं आलं युनिट, म्हणजे हे झालं कॉम्बिनेशन ऑफ युनिट्स अँड इट्स सिम्बॉल. तर अशा पद्धतीने आपण लिहिणार नाही. ओके, सेकंड जर समजा यूज करायचं असेल, समजा आपल्याला मीटर पर सेकंड केलं किंवा किलोग्रॅम मीटर पर सेकंड, आपण असं लिहिणार काय नाही. तर अशा पद्धतीनं आपण लिहिणार नाही. तर हे जे कॉम्बिनेशन आहे युनिटचं आणि सिम्बॉलचं ते अवॉइड करायचं आणि फक्त सिम्बॉलच्याच फॉर्ममध्ये आपण हे युनिट जे आहे ते लिहायचे आहे. ओके, तर हे झालं फोर्थ साइन कन्व्हेन्शन. ओके, नेक्स्ट फिफ्थ साइन कन्व्हेन्शन काय. तर फिफ्थ साइन कन्व्हेन्शन आहे यूज द प्रीफिक्स सिम्बॉल. Fifth, use the prefix symbol before symbol of unit. ओके, आता काही प्रिफिक्स असतात. ओके, जसं मिली, मायक्रो, नॅनो, पिको हे झाले प्रिफिक्स. तर त्यांचे सिम्बॉल यूज करायचे कशाच्या अगोदर, युनिटच्या सिम्बॉलच्या अगोदर. फॉर एक्झाम्पल काय म्हटलं, फॉर एक्झाम्पल मध्ये दिलं 1 मिली सेकंड. ओके, आपल्याला माहित आहे, सो 1 मिली सेकंड. मिली म्हणजेच काय, ते 10 टू द पॉवर -3, म्हणजे याला आपण काय लिहिणार 10 टू द पॉवर -3 सेकंड. ओके, म्हणजे अशा पद्धतीने आपण प्रिफिक्स यूज केल्यानंतर आपल्याला एक नवीन सिम्बॉल मिळाला त्यासाठी, आणि त्याला आपण 10च्या पॉवरमध्ये काय केलं, त्याला रिप्रेझेंट केलं 10 टू पॉवर -3 सेकंद. ओके, नेक्स्ट 1 मायक्रो सेकंद. 1 मायक्रो सेकंद म्हणजेच किती, 10 टू द पॉवर -6 सेकंद. नेक्स्ट 1 नॅनो सेकंद. 1 नॅनो सेकंद म्हणजेच 10 टू द पॉवर -9 सेकंद. ओके, 1 पिको सेकंद. 1 पिको सेकंद 10 टू द पॉवर -12 सेकंद. ओके, त्याच्यावर आपल्या लक्षात आलं की मिली 10 टू पॉवर -3, मायक्रो 10 टू पॉवर -6, नॅनो 10 टू पॉवर -9, पिको 10 टू पॉवर -12. मग ते मीटर जरी असलं तरी आपण अशा पद्धतीनेच त्याचं कन्व्हर्शन यूज करणार. ओके, पण डबल प्रिफिक्स असेल तर डबल प्रिफिक्स हे लिहिणं किंवा राईट करणं ते अवॉइड करायचं. ओके, तर फॉर एक्झाम्पल 1 मायक्रो सेकंद, आता मायक्रो म्हणजे 10 टू पॉवर -6, मग याला आपण 10 टू पॉवर -3, 10 टू पॉवर -3 लिहू शकतो, म्हणजेच 1 मिली सेकंद. तर इथं झाले डबल प्रिफिक्स. तर असे डबल प्रिफिक्स लिहिणं काय करायचं, टाळायचं. ओके, सो अवॉइड टू राईट द डबल प्रिफिक्स. ओके, सो यूज द प्रिफिक्स सिम्बॉल बिफोर द सिम्बॉल ऑफ युनिट. तर अशा पद्धतीने काय करायचे, प्रिफिक्स सिम्बॉल जे आहे ते सिम्बॉल यूज करायचे. आपण असं नाही लिहिलं 1 मिली सेकंड, म्हणजे याचा सिम्बॉल फक्त आपण युनिटचा न यूज करता तर प्रिफिक्स सुद्धा आपण सिम्बॉलच काय करणार इथं यूज करणार. ओके, 6 साइन कन्व्हेन्शन काय, 6 साइन कन्व्हेन्शन आहे that is a do not use plural form of symbol of unit. तर एखादी क्वांटिटी आपण एक वेळ मेजर केली तर त्याला आपण समजा सिंग्युलर फॉर्म मध्ये लिहिणार. ओके, लेंथ 1 मीटर तर 1 मीटर असं लिहिणार, पण ती 10 टाइम मेजर केल्यानंतर 10 मीटर्स आपण असं लिहिणार काय नाही. ओके, फॉर एक्झाम्पल लेंथ इज 10 मीटर, त्याला आपण असं लिहिणार. 10 वेळ जरी मेजर केले आपण 10 टाइम तरी त्याला आपण त्याचा प्लुरल अनेक क्वेश्चनामध्ये यस इथं लावणार नाही आपण. ओके, लेंथ इज 10 मीटर अँड नॉट, याला आपण असं लिहिणार का 10 मीटर्स. ओके, तर हे प्लुरल फॉर्म यूज करणं काय करायचं, अवॉइड करायचं, लिहायचं नाही. ओके, मास इज 10 kg, किलोग्राम and not 10 kgs. Okay, so do not use the plural form or symbol of unit. Okay, next 7 the sign convention. So do not give any punctuation mark
punctuation mark or full stop after symbol of unit, ओके. म्हणजे आपण असं लिहिलं की लेंथ इज 10 मीटर. ओके, लेंथ इज 10 मीटर. आता इथं समजा आपण सेंटेन्स संपल्यानंतर आपण फुल स्टॉप देतो. तर साइन कन्व्हेन्शन मध्ये काय होते की डू नॉट गिव्ह द पंक्च्युएशन मार्क और फुल स्टॉप सिम्बॉल ऑफ युनिट. म्हणजे इथं याला आपण असं लिहिणार नाही, दॅट इज अँड नॉट 10 मीटर फुल स्टॉप असं लिहिणार का नाही, किंवा कॉमा इन्व्हर्टेड कॉमा असं सुद्धा आपण देणार नाही. तर कोणते पंक्च्युएशन मार्क किंवा फुल स्टॉप ज्या ते युनिटच्या सिम्बॉल नंतर रिप्रेझेंट करायचं नाही किंवा तिथं द्यायचं नाही. ओके, नेक्स्ट 8 साइन कन्व्हेन्शन काय की यूज द हायफेन और स्पेस. Number 8, use the hyphen or space when we represent multiplication of units. ओके, तर त्याचे जे सिम्बॉल्स आहेत, ओके, तर तेव्हा आपण मल्टिप्लिकेशन लिहित असतो. मीटर पर सेकंड स्क्वेअर, फॉर एक्झाम्पल मीटर पर सेकंड स्क्वेअर, यालाच कसं लिहिलं आपण, मीटर सेकंड इनवर्स सेकंड -2 टू द सेकंड पॉवर इज -2, याला आपण अशा पद्धतीने लिहिलं. ओके, तर इथं स्पेस आली, त्याला असं लिहिता येईल. किंवा हायपेन जर यूज करायचं असेल, मीटर सेकंड टू द पॉवर -2 असं लिहिणार. ओके, पण याला आपण असं नाही लिहिणार, अँड नॉट मीटर सेकंड टू द पॉवर -2. ओके, तर इथं एखाद्या वेळेस याचा जो अर्थ आहे तो मिली असं सुद्धा आपल्याला घेता येतं. आणि मग हे अवॉइड करण्यासाठी एक तर हायफेन यूज करायचा, किंवा असं जर मल्टिप्लिकेशन असेल तर याच्यामध्ये काय द्यायची, स्पेस द्यायची. ओके, तर हे जे साइन कन्व्हेन्शन्स आहेत तर हे लक्षात ठेवा, बुक्समध्ये दिलेले आहेत. परत तुम्ही काय करा, हे वाचून घ्या. ओके, तर होप तुम्हाला हे समजले असतील. बाकीचा जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट टॉपिकमध्ये बघू. ओके, सो थँक्यू.